नमस्कार मैत्रिणींनो, आज तुम्हाला जोंधळ्याच्या पिठापासून थालीपीठ बनवून दाखवणार आहे. प्रथम दुधी भोपळा घेतला आहे. आता तो किसून घ्यायचा. जास्ती कोणी भाजी खायला बघत नाही, त्याच्यासाठी खमंग असं दुधी भोपळ्याचं थालीपीठ बनवून लहान मुलांनाही खाऊ घातलं तरी चालेल. त्यानंतर एका परातीत दुधी भोपळा घेतला किसलेला आणि कोथिंबीर थोडी घेतली. आलं लसूण पेस्ट आहे ती. आता त्याच्यामध्ये मी एक हिरवी मिरची बारीक किसून घालणार. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडी हळद, हे लाल तिखट आहे ते थोडं घालायचं. धने पावडर, जिरा पावडर आणि आता थोडं मीठ. हे सर्व एकजीव करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. आता त्याच्यामध्ये थोडं थोडं करून आता जोंधळ्याचं पीठ घालून व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं. पाण्याचा वापर जास्ती करायचा नाही. थोडं लागत असेल तर थोडं शिंपडून थोडंच घ्यायचं आणि पीठ व्यवस्थित मळून एक गोळा करून घ्यायचा. व्यवस्थित पीठ मळा. मैत्रिणींनो, माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्येही कळवा. मी दररोज एक रेसिपी तुम्हाला पाठवेन. आता पॅनला मी तेल थोडं लावले आणि त्याच्यावर पिठाचा गोळा थापून घेतली आणि त्याला जरा बोटाने होलं करून घेतली. त्याच्यामध्ये मी आता तेल लावणार वरती थोडं. साईडनं भाजल्यानंतर तो उलटून घ्यायचा. पलटला की आता त्याच्यावर थोडा वेळ झाकून ठेवायचं, म्हणजे तो व्यवस्थित शिजेल पण आणि जरा कुरकुरीत बनेल. आता वरून थोडे तूप लावते मी. तुम्हाला तूप आवडल्यास तूपही लावू शकता, नाहीतर तेलही चालेल. चला तर मग मी आता सर्व थालीपीठ बनवून झालेले आहे. आता ते दही सोबत मुलांना खाऊ घालायचं. मुलं खुश होणार. थँक्यू माझी रेसिपी बघितल्याबद्दल.